नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मग मी आता जात आहे गणपती मंदिरामध्ये. नवीन वर्षाची सुरुवात आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझा बर्थडे होता. तर मग आम्ही चाललो होतो गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. स्वामींच्या इकडे पण गेलो, पण केंद्र ना इथे सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंतच चालू असतं. मग मी बोलले चला मग आता गणपती बाप्पाच्या इकडे जाऊ. तिकडे जाऊन आम्ही मस्त गणपती बाप्पाच्या इकडे गेलो आणि मी प्रसाद वगैरे घेतला, फुलं वगैरे घेतली, दुर्वा घेतली आणि आम्ही आता दर्शनासाठी आतमध्ये निघालेलो होतो. मिस्टर, मी आणि माझी मुलगी आम्ही असे 3 जण गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेलो. हे आमच्या घराजवळचंच गणपती मंदिर आहे आणि तुम्हाला असं ते ब्लाऊजला दिसत असेल, त्या माणसांनी ओव्हरलॉक केल्यामुळे ते ब्लाऊज तसं झालेलं आहे. तर गणपती मंदिर एवढं सुंदर आहे का तिथं प्रत्येक देवाचे म्हणजे छोटे छोटे हे आहेत, मंदिरं आहेत. म्हणजे आतमध्येच त्या मोठ्या मंदिरामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन सगळ्या देवांचं दर्शन घेतलं. तिथे शंकराचं आहे, दत्तगुरू आहे, दुर्गा माता आहे, श्रीकृष्ण आहे. असे आम्ही सगळ्या देवांचं मस्तपैकी शांत चित्ताने दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये गाभाऱ्यात आल्यावर एवढं प्रसन्न वाटत होतं. हे बघू शकता तुम्ही, किती छान विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. आम्ही त्यांचं पण छान दर्शन घेतलं. खूप मनाला प्रसन्न आणि फ्रेश वाटत होतं आणि प्रत्येक देवाचं दर्शन घेतलं आणि असं घरात म्हणजे घरातून बाहेर निघाल्यावर असं थोडंसं फ्रेश वाटतं. एकदम छान वाटत होतं, मनाला फ्रेश वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं आणि माझा त्यात बर्थडे पण होता. मग मी बोलले आपण आता पहिले देवाला जाऊन नमस्कार वगैरे करून येऊ आणि तिथे ना मला सगळ्या देवांचं दर्शन झालेलं आहे. ऑलमोस्ट सगळे देव असल्यामुळे माझं दर्शन पण छान झालं आणि नवीन वर्षाची सुरुवात पण छान झालेली आहे. खूप छान वाटलं, खूप प्रसन्न. तिथून निघायची इच्छाच होत नव्हती, एवढं छान वाटत होतं. एवढं सुंदर मंदिर आहे आणि मी ना तिथे म्हणजे देवाचं कुंकू वगैरे घेऊन मुलीला ते लावत होती. एकदम छान वाटतं, असं बाहेर गेल्यावर फ्रेश वाटतं आणि असं काहीतरी स्पेशल असल्यासारखं वाटत होतं आणि एकदम फ्रेश. हे बघा, इथे हनुमानाचं मंदिर पण होतं. म्हणजे मी बोलते ना तुम्हाला, गणपती मंदिरामध्ये सगळे देव आहेत. एवढं छान वाटत होतं आणि कसं आहे ना, ते पुजारी काकांना शूट घेऊ देत नाही, फोटो काढू देत नाही देवाचे. मग आम्ही थोडंसं असं गपचूप शूट करून घेतलेलं आहे. ते ओरडत होते म्हणजे शूट वगैरे घ्यायचं नाही. आम्ही एका ठिकाणी बसलो आणि चुपचाप आम्ही मोबाईलचा कॅमेरा चालू ठेवला. हे बघा, मी आता तुम्हाला कळसाचं दर्शन घेते. छान दर्शन झालं. आमची उठायची इच्छा होत नव्हती, पण आम्ही बाहेर आलो. त्याच्यानंतर आम्हाला भूक लागलेली. आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे ना आम्ही पावभाजी ऑर्डर केलेली होती. हे बघा, मस्त गरमागरम पावभाजी